गुढीपाडव्याच्या स्पेशल एपिसोडमध्ये मी भक्ती तुमचं स्वागत करते. आजचा एपिसोड गुढीपाडव्याचा असला तरी तो खास आहे, कारण आपण आज जे पदार्थ करणार आहोत ते इंडक्शनवर करणार आहोत आणि त्याच्यासाठी मी आली आहे डॉक्टर तेजस्विनी भाले यांच्याकडे. तेजस्विनी आपल्याला इंडक्शनवरती वेगवेगळे पदार्थ कसे करायचे, रोजच्या जेवणात इंडक्शनचा वापर कसा करायचा हे सगळं सांगणार आहे. सो सध्याची बदलती परिस्थिती बघता आणि पाडव्याचा सण बघता नवीन वर्षात पदार्पण करणार आहोत. सो नवीन काहीतरी शिकूया म्हणूनच आजचा एपिसोड आहे. सो चला आजच्या एपिसोडमध्ये आपण तेजस्विनींना भेटूया, इंडक्शनमध्ये कसा स्वयंपाक करायचा हे जाणून घेऊया. पण हे बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. माझ्यासोबत आहेत डॉक्टर तेजस्विनी भाले. तेजस्विनी, वेलकम टू 3 चेअर्स चॅनल. आणि इतक्या कमी वेळात तुम्ही माझ्याबरोबर इंडक्शनचा व्हिडिओ करण्यासाठी पाडव्याच्या निमित्ताने जे पदार्थ होतात ते दाखवण्याकरता तुम्ही हो म्हणालात, त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद. थँक्यू. मलाही आनंद आहे. मी तुम्हाला हे पदार्थ इंडक्शनवर कसे बनवायचे आज हे दाखवू शकणार आहे. हो, सो मोस्ट वेलकम. येस. सो तुम्ही कधीपासून इंडक्शन वापरता आणि त्याच्यात काय काय करता? इंडक्शन घेऊन आता जवळपास मला 5 वर्ष झाली आहेत. बरोबर. आणि 5 वर्षापूर्वी घेतला कारण मी नवीन घरी शिफ्ट झाले तेव्हा पॅन्डेमिक चालू होतं. आणि मग तेव्हा थोडं LPGचं व्हायचंच की कधी नाही संपला, अचानक तर नाही मिळाला. त्यामुळे मी घेऊन ठेवला होता. आणि मग अचानक LPG संपला की रोजचा स्वयंपाक इंडक्शनवरती आपण अगदी आरामात करू शकतो. अगदी उत्तम अन्न शिजतं. आणि खरं सांगायचं तर आपल्या रोजच्या गॅसपेक्षा इंडक्शनवरती लवकर अन्न बनतं, म्हणजे वेळही वाचतो. अच्छा, ओके, बरोबर. येस. ओके. याच्यात कोणते कोणते हे आहेत? सो हा आता प्रेस्टिजचा आहे माझ्याकडे, कारण प्रेस्टिज आपली चांगली कंपनी आहे जुनी. याच्यावर बघायला तर खूप इझी आहे वापरायला आणि हे कुठेही तुम्हाला चटका देत नाही गरम झालं तरी. ओके. ऑन ऑफचं बटन आहे. हो. ओके. आणि त्यांनीच अतिशय चांगला बनवलाय की तुम्हाला इथे लिहून दिलंय की तुम्हाला सॉटे करायचंय तर हे बटन दाबा. हो. तुम्हाला दूध गरम करायचंय किंवा पाणी उकळायचंय त्याच्यासाठी, दूध गरम करण्यासाठी, डीप फ्राय, इडली बनवायची आहे, डोसा किंवा चपाती आपली रोजची आहे, भाजी बनवायची आणि प्रेशर कुकर. ओके. प्रेशर कुकर पण तुम्ही सगळं याच्यावर करू शकता. ओके. आणि आज आपण पाडव्याचा स्वयंपाक करणार आहोत तर थोडा गोडाचा स्वयंपाक पण असणार आहे. अगदी खूप लॉंग रेसिपी गोडाची नाही दाखवणार मी, पण नक्कीच तुम्ही त्यावर बेस्ड रेसिपी सगळ्या मैत्रिणी करू शकतात. ओके. मी फक्त हा ऑन करून दाखवते. सगळे बटन ऑन झाले होते म्हणजे हा चालू आहे. हे ऑन ऑफचं बटन आहे. ओके. इथे तुम्ही टेम्परेचर बघू शकता आणि तुम्हाला मॅन्युअली सुद्धा हे टेम्परेचर कमी जास्त करता येतं. ओके. सो तुम्हाला दूध ठेवलंय तुम्ही, हो, समजा हे दूध आहे, याच्यावर पातेलं ठेवलं तरच ते ऑन होतं. तर सगळ्यात महत्त्वाचं इंडक्शनची वेगळी भांडी घेतात. हो, तीच वापरावी लागतात. आपली रोजची स्वयंपाकातली भांडी इंडक्शनसाठी वापरता येत नाही कारण त्याचा बेस तसा असतो. त्याचा बेस खालून आणि याच्यावर लिहिलेलं असतं की हे भांडं तुम्ही इंडक्शनसाठी वापरू शकता. ओके. सो माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारची इंडक्शनची भांडी आहेत. साईजनुसार दुधाचं भांडं वेगळं आहे, कढई वेगळी आहे, फ्राईंग पॅन आहे ज्याच्यात तुम्ही चिला किंवा डोसाही करू शकता, प्रेशर कुकर आहे आणि मोठं भांडं पण आहे की ज्याच्यात मी बासुंदी बनवेन आता पाडव्याच्या दिवशी. ओके. तर अशा प्रकारे भांडी मिळतात. फक्त तुम्हाला इंडक्शनच्या आहेत का एवढी खात्री करायची. अच्छा. ओके. ओके. आपण बघूया आता. हे ऑन केलंय, सगळे हे लागलेत लाईट्स. ऑन केला, भांडं ठेवायचं आणि आता आपल्याला काय सॉटे करायचं आहे त्याचं टेम्परेचर सेट झालं. ओके. आता हे खूप जास्त आहे, मी याला कमी पण करू शकते. ओके. ओके. याच्यात टायमर सुद्धा दिलेला आहे की हा 30 मिनटं. मला एवढा वेळ नाही ठेवायचं, मी कमी करते. ऑफ. आता हे ना याच्यात काहीच नव्हतं, हे गरम झालं लगेच. हो हो हो. ओके. त्यामुळे याच्यात अन्न पण खूप पटकन शिजतं आणि चांगलं शिजतं, लागत नाही. तर आपण ते सगळ्या रेसिपीजसाठी वापरू शकतो. अच्छा. आता हा आपण मसाले भात बनवणार आहोत कारण आपल्याला पाडव्यासाठी स्वयंपाक करायचा आहे. हो. तर मी हा ऑन केला, याच्यावर दिसतंय. आता हा वापरते मी, पण याच्यावर लिहिलं इंडक्शनसाठी आहे. हो हो. हा ठेवलाय. ओके. याच्यावरती प्रेशर कुकर असं आहे. आधी मी सॉटेचं करते. ओके. कारण आपल्याला फोडणी द्यायची आहे. हो हो. तर आता हा गरम व्हायला लागेल.
मी तेल घालतीये आणि मग आपण रेग्युलर फोडणी जशी घालतो तशी फोडणी घालायची. छान ती मोहरी तडतडणार आहे कारण तेल चांगलं तयार होतं, गरम होतं. ओके. घालून बघूया. हे टेम्परेचर आपण वाढवूही शकतो. सो तुम्हाला आवाजही येतोय हो आणि सुवासही येतोय. चांगली फोडणी बसली आपली. आपण बंदही करू शकतो कारण ते खूप पटकन चांगलं गरम हो होणार ना. आहे. त्याच्यात मी काजू घालते. ओके. किंचित हळद. हे वाटण केलं आपलं आलं, मिरची आणि कोथिंबीर. ओके. आता बघा मी बंद केलं आहे तरी ते छान तापलेलं आहे. आणि खमंग सुगंध यायला सुरुवात झाली. म्हणजे कुकरच्या मोरवर ठेवलं अगदी म्हणून म्हटलं आपण सॉटेवरती पण ठेवून करू शकतो. आता हा तांदूळ मी भिजवला होता. बासमती तांदूळ आहे. अर्धा तास भिजवून ठेवला होता. ओके. तो आपण मसाले भातासाठी वापरूया. किती उपयोगी आहे ना हे, म्हणजे जर तुमच्याकडे अगदी. आणि तुम्ही म्हटलं तसं काही त्याला नाही आहे. तुम्ही बंद जसा गॅस बंद कमी जास्त करता तसंही तुम्ही करू शकता. सो तशीही अडचण नाही. आता आपण याच्यामध्ये पाणी घालूया आणि मग आपण प्रेशर कुकरवरती त्याचं सेट करून त्याचं झाकण बंद करून आपण हा मसाले भात शिजवून घेऊ. मला फक्त आता याच्यामध्ये गोडा मसाला घालायचा आहे. तो घातला की मी याचं झाकण बंद करते. मीठ चवीपुरतं. आता प्रेशर कुकरला सेट केला आहे. मसाले भात प्रेशर पण लगेच आलं. आलं. लगेच प्रेशर आलं. बघितलं तुम्ही तर. शिट्टी झालेली आहे. पहिली शिट्टी झाली आहे आणि सुगंध मस्त दरवळतोय. अजून ते किती शिट्ट्या लागतील आपल्याला? 2 शिट्ट्या पुरेशा आहेत. फक्त 2 शिट्ट्या पुरेशा? तुम्हाला जर अगदी रोजचा वरण भातही करायचा आहे तोही तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. ओके. आपल्याला सवय असते एक शिट्टी झाली की गॅस कमी करायचा आणि मग 2 शिट्ट्या. तुम्ही टेम्परेचर कमी करा. 2 शिट्ट्या झाल्या की झालं. ठीक आहे. आता मला तरी वाटत नाही याची काही गरज आहे अजून याला शिट्ट्या देण्याची, नाही तर तो खिचडी बनायचा मसाले भात. तर आपण हे बंद करूया. ओके. आपण पॉजही करू शकतो आणि आपण बंदही करू शकतो. आता आपण पुढची रेसिपी घेणार आहोत म्हणून मी पॉज केलं. तयारीपासून शिट्टी होईपर्यंत अवघ्या 15 मिनिटात मसाले भात कुकरमध्ये झालेला आहे. आता दुसरी रेसिपी कोणती? आता मसाले भात आहेत. आपला पारंपरिक पदार्थ म्हटलं की बटाट्याची भाजी आलीच पाहिजे. मग आता आपण बटाट्याची भाजी बघूया. प्रेशर कुकरमध्येच मी बटाटे उकडलेले होते. त्यामुळे ते उकडलेले बटाटेही याच इंडक्शनवर आपण शिजवून घेतलेले आहेत प्रेशर कुकरला. फक्त आता दाखवण्यासाठी मी आधी करून घेतलेत. आता भक्ती तुला मी एक छान पॉईंट सांगते. जसं मी सांगितलं ना की हे इंडक्शनच्या खाली लिहिलंय त्याचा बेस तसा आहे. आता ही माझी कढई पण इंडक्शनची, ही चालणार आहे. अच्छा. आता मी बघितलं आता ही काही बोलली नाही आपल्याला, म्हणजे तिने ॲक्सेप्ट केलंय हे भांडं. आता हे भांडं माझा राईस कुकर आहे. अच्छा. आता मी हा ठेवलाय. तिने दाखवलं एरर. अच्छा. म्हणजे EO एरर. ओके. म्हणजे हे भांडं या इंडक्शनला चालणार नाही. अच्छा. म्हणजे असं इंडक्शन दाखवतं पण सांगणार. येस. अच्छा. सो तुम्ही अशी भांडी फक्त दिसायला स्टील, म्हणजे हे ऑफकोर्स स्टीलचं आहे. हे मी रेग्युलरली वापरते कारण मी स्वयंपाकाला फक्त स्टीलची किंवा लोखंडी भांडी वापरते आणि मातीचंही वापरते कधीतरी. अच्छा. त्यामुळे ते मी गॅसवर वापरते. पण इथे
फक्त स्टेनलेस स्टील आहे आणि ओके. हे भांडं याला चालणार नाहीये. ओके. त्यामुळे आपल्याला हेही बघायचं आहे की कुठलं चालणार नाही. हो हो हो. म्हणजे ते तुम्हाला एरर देत आहे तर ते आपण तसं बघून घ्यायचं. आता आपण रेग्युलर आपली कढई इंडक्शनची ठेवलेली आहे. हो, ते खाली लिहिलेलं असतं ना इंडक्शन. हो, इथे लिहिलेलं आहे, इथे लिहिलेलं आहे हो. इंडक्शन. तेही स्टीलचंच भांड आहे पण याच्यावर कुठेही इंडक्शन लिहिलेलं नाहीये. ओके, फक्त त्याच्यामुळे ते स्टेनलेस भांडं स्टील. चाललं नाही. म्हणजे त्याचा बेसच वेगळा आहे. इंडक्शनसाठी बेस वेगळा लागतो, तर हे हीट होणार. म्हणजे बेस कोणता असावा हे सुद्धा महत्वाचं आहे, तर याही गोष्टी लक्षात ठेवा. ओके, बटाट्याची भाजी तर तेल. हो. अच्छा, बटाटे वगैरे सगळं आपण चिरून घेतलेलं आहे. आता फक्त मी कांदा परत. हा, म्हणजे आपल्याला कांदाही परतता येतो, छान शिजतो. याच्यासाठी मी आज बटाट्याच्या भाजीत कांदा घालतीये. ओके. नैवेद्य दाखवायचा आहे, कांदा लसूण नाही घालणार तर स्किप करा. बरोबर आहे. सो डेमो म्हणून कांदा घातलाय, नंतर तुम्ही विदाऊट कांदा अशी बटाट्याची भाजी नक्की करा. पण आपल्या रोजच्या भाजीत कांदा हा लागतो, टोमॅटो लागतो, तर हे सगळं याच्यावरती व्यवस्थित सगळ्या भाज्या होऊ शकतात. सगळ्या भाज्या होऊ शकतात. आज आपला मेनू फक्त सणाचा आहे म्हणून बटाट्याची भाजी. पण आता अळूची भाजी बनवू शकतो. मसाले भात आहे म्हणजे अळूची भाजी पाहिजे. हो. ओके, जिरं घातलंय, हळद, कढीपत्ता, ओ गुड, मिरची घालूया. आणि कांदा. आता मी हे पॉज केलेलं काढते आणि परत टेम्परेचर. मीठ खरं मी हाताने घालते, पण आता कांद्याला हात लागलाय त्यामुळे चमच्याने घालते. आता याच इथे तुम्ही बघाल तर मी डोसा चपातीवर ठेवलाय. हो हो. म्हणजे आपली चपाती पण खूप छान होणार आहे याच्यावरती. एवढं टेम्परेचर आहे. तो कांदाही छान परतला जातोय. ओके. हवं तर टेम्परेचर कमी करायचं असेल तुम्ही वेगळं पण सिलेक्ट करू शकता. म्हणजे कांदा जळायला नको, त्याच्याकडे लक्ष ठेवा. हो. त्यामुळे तर तुम्ही हे टेम्परेचर ॲडजस्ट करू शकता. आता फक्त सॉटे करायचं आहे कांदा, तर तुम्ही सॉटेवर ठेवा किंवा कीप वॉर्मवर ठेवा. म्हणजे कांदा छान परतला जाईल. टचटच पण नाही राहणार की नुसताच वरचेवर लाल झालाय आणि आतमध्ये कच्चाच राहिला, असंही नको व्हायला. तर आपण हे आता कीप वॉर्मवर ठेवलंय. म्हणजे हा आपण मंद आचेवर शिजवतोय. ओके. ओके, म्हणजे असं नाही की खूपच टेम्परेचर हाय लो होतंय. आपण करीवरनं कीप वॉर्मवर आलो. म्हणजे आपला कांदाही छान परतला गेला. आतनं तो कच्चा राहणार नाही, टचटच लागणार नाही. मिरची ही छान झालेली आहे, फोडणी छान बसली आहे. आता आपण हा जो शिजवला होता मी प्रेशर कुकरमध्ये, हा बटाटा आपण याच्यात घालूया. आणि आता मी परत हे करीवर करते. पण टेम्परेचर लगेच एवढं वाढलं आहे. आता आपल्याला काय, हा बटाटा शिजलेला आहे त्यामुळे फक्त वाफवायचा आहे की हे फोडणी आणि हा कांदा व्यवस्थित त्याला. आता आपण बटाटा याच्यात शिजवून घेतला होता, पण मला जर भाजी शिजवायची असेल वेगळी, म्हणजे काही भेंडी असेल किंवा तोंडली, अशा काही वेगळ्या ज्या भाज्या असतील, त्या भाज्या याच्यात शिजायला किती वेळ साधारण लागू शकतो? तुम्ही कुठलीही भाजी इंडक्शनवरती शिजवू शकता. भेंडी आहे, गवार आहे, दोडका, दुधी भोपळा, फळभाज्या आहेत, कडधान्य आहे, उसळ करायची आहे,
तुम्हाला काही वेगळं करायचं नाही, फक्त हे टेम्परेचर मेंटेन ठेवायचं आहे. Okay. भांडी फक्त इंडक्शनची वापरायची आहेत. ओके. आणि भाज्या तुम्ही रोजच्या पद्धतीने सगळ्या बनवू शकता. अगदी Okay. पिठलंही बनवू शकता, अच्छा भाकरीही बनवू शकता, चपातीही बनवू शकता, पुरणपोळीही बनवू शकता. अच्छा, त्यामुळे म्हणजे तुम्ही सगळंच करणं शक्य आहे अगदी अगदी सगळं शक्य आहे. मसाल्याच्या भाज्या बनवायच्या आहेत, तुम्हाला मसाला परतून काही ग्रेव्हीच्या भाज्या आहेत, हो, हो, पंजाबी डिश काही करायची आहे हो, घरी, हो. पनीरची भाजी आहे ती सुद्धा तुम्ही बनवू शकता, पावभाजी पण बनवू शकता. काही Okay. म्हणजे लहान मुलांना आता पावभाजी लागणारच असं नाही की नाही म्हणणार आपण, आता हो. गॅस समजा टंचाई आहे तर हो. त्यामुळे तेही तुम्ही बनवू शकता. हो. तर असं काही त्याला रिस्ट्रिक्शन नाही, फक्त की त्याचं टेम्परेचर मेंटेन ठेवा, त्याच्याकडे हो. लक्ष ठेवा. हो. शेवटी एक इलेक्ट्रिक वस्तू आहे, हो, हो. सो ती सेफ्टी बाळा, कारण आपल्याला बरोबर. सवय फक्त गॅसची असते. आणि आता तर ती गरजच आहे काही महिन्यांकरता म्हणून आपण ऑफकोर्स हे सगळं संकट लवकर दूर होऊ देत, पण तरीही भविष्यात एक इंडक्शनवरती काहीतरी चाललंय आणि आपल्या गॅसवरती काहीतरी चाललंय असंही हरकत नाही खरं तर. कारण मी बघते मगातपासून इतक्या छान पद्धतीने होत आहे, कुकर पटकन झाला, भाजी छान शिजते. बरोबर. सो हे सगळं जे आहे यात साधारण इंडक्शनची प्राईस कशी आहे आणि तुम्ही घेतलात तेव्हा त्याची प्राईस कितीला होती? इंडक्शनची किंमत खूप जास्त नाही आहे पहिल्यांदाच, म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट. मी जेव्हा घेतला 5 वर्षापूर्वी तेव्हा त्याची किंमत अंदाजे 1800 रुपये होती. एवढेच? हो, एवढेच. ओके. आणि आता ती जास्तीत जास्त काय 2200-2500 झालेले असू शकते. मी आज MRP बघितली नाही, पण नक्कीच मी अजून एक इंडक्शन घेणार आहे आता. अच्छा. कारण हे इंडक्शन मी फक्त घरी नाही वापरत, माझ्या क्लिनिकमध्येही वापरते. ओके. त्यामुळे तिथेही आमच्या काही चहा कॉफी बनवणं हो, आहे हो. किंवा सगळ्यात महत्त्वाचं माझं पंचकर्म क्लिनिक आहे. अच्छा. त्यामुळे माझ्या थेरपिस्ट सुद्धा अतिशय शिताफीनं इंडक्शनवरती पंचकर्माच्या प्रोसिजर्स पण करू ओके. शकतात. त्यामुळे ओके. तुम्ही तिथेही वापरू शकता. ओके. आणि जसं म्हटलं की तुमची तयारी सगळी झालेली असेल हो. तर तुम्हाला एका पाठोपाठ एक रेसिपी एका इंडक्शनवर करायची आहे, तर सगळी तयारी ठेवली असेल तर तुमचा रोजचा स्वयंपाकही जसा अर्ध्या हो, तासात हो, होतो हो. तसा तुम्ही ह्याच्यावर अगदी चपाती पोळी पण करू शकता. हो हो, म्हणजे वेगवेगळ्या मार्गाने तुम्ही इंडक्शन तुमच्या आयुष्यात इन्व्हॉल्व करू शकता आणि त्याचा भरपूर फायदा घेऊ शकता. सो हे या निमित्ताने तुमच्यामुळे आज लक्षात आलेलं आहे. अगदी अगदी. Yes. आणि हे असं नाही आहे आजचं संकट हे लवकर दूर होईलच हो. आणि झालंच पाहिजे, पण आपण हे एक इमर्जन्सी म्हणून, हो. कारण प्रत्येक गृहिणीला रोजचा स्वयंपाक हा हा गॅसवरती- करायचाच असतो. हो. आणि गृहिणी ही म्हणून अन्नपूर्णा आहे, त्यामुळे ती काही ना हो. काहीतरी मार्ग शक्कल लढवणार, काढतेच. मार्ग Yes. काढणार. त्यामुळे Yes. हा एक मार्ग आहे की आता आपल्याला याच्यावरती स्वयंपाक करूनही आपण छान रोजचं जेवण किंवा हो, सणासुदीचा अगदी. स्वयंपाकही करू शकतो. अगदीच अगदीच. तर ही आपली भाजी झालेली आहे. आता हो. आपण गॅस बंद, म्हणजे आपला इंडक्शन बंद करूया. हो. ऑन केलाय आपण आणि आता आपण सॉटेवर ठेवूया. खीर करतोय ना आपण? येस येस, आपण आज खीर करतोय. पण खीर मी यासाठी दाखवतेय की तुम्ही गुढीपाडव्याला बासुंदी करू शकता. अच्छा. याच्यात मी आता हे साजूक तूप घातलेलं आहे आणि आता हे मी तूप घरीच बनवते, त्यामुळे तूपही तुम्ही कडवू शकता इंडक्शनवरती. याच्यामध्ये मी हात शेवया घालतेय, ज्या खास मला धुळ्यावरनं आलेल्या आहेत, बरोबर. माझ्या आजीने पाठवलेल्या, उन्हाळ्याचं वाळवण. अरे वा. त्यामुळे त्या अतिशय नाजूक आहेत, त्यामुळे त्या पटपट हलवाव्या लागतात, नाही तर त्या करपतील. आणि हे असं गरम होत नाही भांडं, अच्छा. त्यामुळे तुम्ही धरून ठेवू शकता. ओके. धुळ्यावरनं आठवलं, धुळ्याचं तिखट, झणझणीत तिखटाचा आपण व्हिडिओ केला होता. अच्छा. आणि ते तिखट बापरे, म्हणजे माझ्या चेहऱ्यावरती असं ते झळकत होतं. पहिल्यांदा मी इतकं झणझणीत तिखट खाल्लं होतं. अच्छा. आणि तो व्हिडिओ फार कमाल आपला गेला. 10,000 पेक्षा जास्त व्ह्यूज त्याला मिळाले. मुळे ताईंनी इतकं मस्त ते तिखट केलं, कांद्याचं तिखट आणि लसणीचं तिखट. Yes. आणि त्याच्याबरोबर दशमी, तर तो कमाल झाला. तर धुळे म्हटल्यावर मला ते आठवलं. आणि ते चांगलं अशासाठी लक्षात आहे की ते झणझणीत तिखट होतं आणि त्याचा इम्पॅक्ट 2 दिवस राहिला होता, म्हणून तुम्ही धुळ्यावर आल्यात म्हटल्यावर मला ते आठवलं. पण मी सांगते की आमच्याकडे धुळ्याला माझे आजी आजोबा आता 90 क्रॉस झालेत, तरी अच्छा. ते ठेचा हा मेन असतो खानदेशामध्ये, हो, हो. मिरचीचा, पण तो अजिबात तिखट नसतो. अजिबात तिखट नसतं? अजिबात तिखट नसतो. आणि बरं. ठेचा भाकरी हे त्यांचं खरं स्टेपल फूड आहे, लहानपणापासून खातात. अच्छा. पण आमच्याकडे एवढं तिखट अजिबात केलं जात नाही. अच्छा. आणि ठेचाही अगदी कमी तिखट असतो, म्हणजे अच्छा. नसतोच असं म्हणूया. त्यामुळे मस्त एन्जॉय करता येतो.
अच्छा, आता हे आता आपलं चांगलं सॉटे करून झालं तो ना? झालेला आहे. आपण थोडं टेम्परेचरही वाढवू शकतो. सॉटेच आहे ओके. बट मी टेम्परेचर कमी जास्त करू शकतो. रंगही थोडासा बदललाय त्याचा. अगदी अगदी. हम्म. ओके, आता मी टेम्परेचर वाढवलं होतं ना, हम्म, हम्म. फक्त लक्ष ठेवायचं. टेम्परेचर मेन आणि छान झालंय माझी, आणि माझा आवडीचा मेनू आहे हा. मी दर आठवड्याला करते. हा. ओके, थोडं टेम्परेचर वाढवते म्हणजे त्याला उकळी येईल. हम्म, हम्म. साखर जशी आवड आहे कमी जास्त घाला. हो. मी थोडी गोड खाऊ आहे त्यामुळे मी साखर आणि थोडी जास्त सणासुदीला घातली आहे. गोड खाल्लंच पाहिजे. आणि तुम्ही ह्याच्यावर मी जे माझं मोठं पातेलं दाखवलं होतं इंडक्शनचं, हो हो ह्याच्यावर तुम्ही बासुंदी बिंदास बनवा पाडव्याला. हो. हे बघा, मी ह्याच्यावर वेलची पूड घालते. येस. मला एवढंच आवडतं. आपल्या आवडीनुसार तुम्ही त्यात काजू हो. बदाम घालू शकता, पण मला एवढंच आवडतं खीर करायला. हो हो. आणि टेम्परेचर मेंटेन ठेवलं, त्याला आता उकळी पण येईल, त्यामुळे ती आटेलही, छान होईल ती. हो. शिजेल म्हणजे मऊ होईल आपली हो, हो. शेवया ज्या आहेत त्या. हो. तर अशा प्रकारे शेवयाची खीर ही सुद्धा हो. सणासुदीला आपण करू शकतो. हो. आणि आता बासुंदीही बनवू शकतो, फक्त त्याला खूप वेळ लागेल. हो. त्यामुळे आपण ती उकळत ठेवायची. आज आम्ही शेवयाची खीर केली आहे कारण वेळेचं बंधन आहे म्हणून. तुम्ही नक्कीच अगदी पाडवा किंवा दुसरा पुढचा सण असेल, अक्षय तृतीया किंवा कधीही खावीशी वाटली तरी तुम्ही याच्यात खीर करू शकता आणि मनसोक्त आस्वाद घेऊ शकता. की वीज बिल काही खूप वाढणार नाही. हा, मला तोच एक प्रश्न महत्त्वाचा विचारायचा होता की आता वीज बिल वाढेल का? कारण आपला वापर वाढणार आहे काही काळाकरता, तर वीज बिल साधारण किती प्रकारात वाढतं किंवा कसं? वीज बिल खूप वाढणार नाही, नक्कीच वाढणार नाही. पण आत्ता जे महत्त्वाचं आहे की रोजचा स्वयंपाक व्यवस्थित होणं, त्याची सोय होणं. आणि अगदी खूप काही असं 1000-2000 वीज बिल येत नाही. त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये नक्की इन्व्हेस्ट करू शकता. आणि आज आपली आजची गरज संपली, समजा कधी नंतर गरज पडली आहे, एक LPG संपलाय, एक दिवस नाहीये आलाय, तर हॉटेलच्या खाण्यापेक्षा घरचं आपण बनवून खाऊ शकतो. कारण शेवटी घरचं बनवलेलं जे आम्ही सांगतो ॲज अ डॉक्टर म्हणून पण की तेच चांगलं आहे. नक्की. आता आपण सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ बघूया. पोळ्या ना. म्हणजे मी तुमच्या प्रश्नाची वाट बघते, पण मी त्याआधीच सांगितलं की आता आपण पोळ्या बघूया. कारण रोज या कराव्या लागणार आहेत प्रत्येकीला डब्यासाठी, रोजच्या जेवणासाठी. भाकरीही तुम्ही करू शकता, पण आज आपण चपाती करूया. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी साधारण टेम्परेचर किती ठेवायचं? इथे चपाती असं लिहिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही हे ठेवू शकता. आणि तुम्हाला सांगते, तुमचा स्पीड कमी पडेल, इतकी पटकन ती पोळी भाजली जाते. काय सांगता? त्यामुळे ते टेम्परेचरही मेंटेन ठेवा. आता तुम्हाला सांगितलं तसं हा बघा, हा सुद्धा इंडक्शनचा तवा आहे. ओके, तर इंडक्शनचा तवा आपण वापरायचा आहे. हो. आणि अजून एक, इंडक्शनचा तवा ओट्यावर म्हणजे गॅसवर ठेवला वापरायला तर चालतो का? इंडक्शनची भांडी जी आहे, ज्याच्यावर स्पेसिफिकली मेन्शन आहे की इंडक्शन, गॅस स्टोव्ह, डिशवॉशर. अच्छा. डिशवॉशरला मी धुते, माझ्याकडे डिशवॉशर पण आहे. गॅस स्टोव्हला पण मी हा वापरते आणि इंडक्शनलाही. आणि आत्ता आपण जी भांडी वापरली ती सगळी गॅस स्टोव्हला चालणारी आहे. तर तुम्ही थोडंसं, म्हणजे मी नेहमीच सांगते प्रत्येकाला की लेबल वाचायला शिकत जा. खाण्यापिण्याच्या वस्तूंवरचंही तसंच याचंही आता वाचा. याच्यावर तुम्ही हे केलं तर तुम्ही हा गॅसवरही वापरू शकता. म्हणजे तुम्हाला 2 वेगळे सेट घ्यायची गरज नाहीये. पण काही स्टेनलेस स्टीलची भांडी जी गॅसवर असतात ती इंडक्शनला चालत नाही, एवढं फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे. मी आता हे ऑन नाही केलेलं, कारण आता माझी जरा पोळी आधी करून होऊ देत, कारण तो इतका पटकन तापणार आहे ना की माझा स्पीड कमी पडेल. चपाती तर काय आपण आपली रोजची आहे तशीच करणार आहोत. पुरणपोळी, पराठे सगळं करू शकता. आता हे मी घडीची पोळी करतेय. त्यामुळे तुम्ही पटकन भाजू शकता, तुमच्या वेळेत स्वयंपाक होणार, काही वेळ जाणार नाही. हे असं आपण लावतो कारण मग खालनं थोडी ती लागत नाही, तेल थोडं लावलं की.
फुलके फक्त तुम्हाला डायरेक्ट भाजता येणार नाहीये. पण तरी पण पोळी तुम्ही- करता येणं हे सुख आहे ना. अगदी, आणि ती छान फुगणार पण आहे. हो, किती मस्त फुगली आहे ती आणि फुगते पण. अरे वा, इंडक्शनवर फुगलेली पोळी हे बघायला पण मजा येते. हा जो बदल आहे तो किती गरजेचा जरी असला काही कारणांमुळे, तरी त्यातनं मेन पोट भरलं जाणाऱ्या इंडक्शनमुळे हे जास्त महत्त्वाचं वाटतं. आणि आईच्या हातचा स्वयंपाक मिळणार हे सगळ्यात हो, महत्वाचं आहे. म्हणजे त्यासाठी आपल्याला ठीक आहे, आपण आता थांबवू शकतो. आपली पोळी छान खरपूस भाजलेली आहे. खरपूस भाजलेली पोळी तयार आहे आणि सगळा स्वयंपाकही तयार आहे, इंडक्शनवरती केलेला. सो चला आस्वाद घेऊया. छान दबलाय. मस्त. इतका छान मेनू आणि इंडक्शनवरती अगदी आपलं 1.25 तासात सगळं झालं. म्हणजे काहीच ॲब्सोल्युटली वेळ लागला नाही आणि झटपट झालं आणि सुंदर रंग, सुंदर प्लेटिंग आणि हे असं पाडव्याचं म्हणून त्यांनी छान महिरप लावली आहे आणि असं छान मला आता सणासुदीचा फील आला आणि असं पटकन वाटलं की अरे आपलं केवळ वगैरे आहे की काय, पण नाही, पाडव्याच्या निमित्ताने हे आहे. सो पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद की तू इतक्या कमी वेळेत तयार झालीस आणि इतकं छान सुग्रास जेवण तेही इंडक्शनवर दाखवलंस. आणि खरंच म्हणजे मला स्वतःला पाहताना मजा आली आणि तू इतक्या गोष्टी बारीक 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 सांगितल्यास की त्यांनी लोकांना खूप मदत होणार आहे स्वयंपाकासाठी आणि पुढेही तो वापर करण्यासाठी. सो पाडव्याच्या निमित्ताने आम्ही केलेला हा एपिसोड नक्की बघा. तुम्ही इंडक्शनवर काय करता तेही आम्हाला नक्की सांगा. स्वतः स्वयंपाक तर केलाय, पटकन छान झालाय, पण आता त्याची टेस्ट कशी आहे हे महत्वाचं आहे. त्यामुळे खाऊन बघ आणि सांग मला कसा झालाय ते. नक्की छान मऊ सर हाताला. गुड, मस्त झाली आहे. मऊसूत खमंग अशी पोळी आणि बटाट्याची भाजी. मला आईची आठवण आली बटाट्याची भाजी खाऊन. अशीच आजी माझी आई करायची आणि आहा मजा आली. मस्त आहे भाजी, छान. आणि तिखट नाही आहे. म्हणजे आधी असं वाटलं की तिखट आहे की काय, पण तिखट नाही आहे, पण छान आहे. आणि कांद्याचा एक त्याला छान फ्लेवर आलाय. तर मस्त झालंय हे. आणि इंडक्शनवर जरी असलं तरी अगदी गॅसवरती करतोय तशीच चव आहे. ते त्याच्यात काही फरक नक्कीच चवीत काहीच पडणार फरक नाही. पडत तुम्ही नाही. फक्त कसं शिजवताय, आपण म्हटलं तसं टेम्परेचर कमी करा, मंद आचेवर आहे ते अजून छान होणार. म्हणजे असं काही नाहीये की पटापटा शिजून मोकळं होईल, ते तर अजिबात नाही होणार तसं. हो हो, मसाले भात पण खाऊन बघ. हो. तोही मस्त झालाय. भात मेन छान शिजलाय आणि ती चव अजून छान सगळ्या मसाल्यांची, गोड्या मसाल्याची एक छान त्याला चव आली आहे. मस्त झालाय भात. मसाले भात आमच्याकडे फेवरेट आहे. माझ्या मुलीला डब्यालाही लागतो. हो, आमच्याकडे. येस, त्याच्यात भाज्या वगैरे घातल्या तर अजून ते मस्त होईल. येस येस. सो खरंच हा छान मेनू आहे. मजा आली मला स्वतःला. येस, आणि खीर. मी सुद्धा खीर ट्राय करणार. येस येस, माझ्या आवडीची आहे त्यामुळे आधी मग मी घेते. नाही नाही, घे ना. येस, तो आम्ही खीर. आहा, मस्त परफेक्ट गोड आणि छान झाले अगदी. सो असं हे छान खीर, छान सगळे पदार्थ इतके व्यवस्थित आणि आपल्याला हवे त्या चवीचे, हवं तसं शिजलेले अगदी व्यवस्थित इंडक्शनवरती होतात. त्याच्यामुळे तुम्ही नक्की इंडक्शन विकत घ्या आणि पाडव्यापासून नवी सुरुवात करा. बदल जरी होत असला तरी तो बदल स्वीकारायचा आणि पुढे जायचं, हेच या निमित्ताने आपण शिकूया.
आणि थँक्यू पुन्हा एकदा माझ्या Thank you, thank you. सहभागी झाल्याबद्दल आणि Yes. इतकी छान मलाही- वेगवेगळ्या गोष्टी दाखवल्याबद्दल. मी थँक्स म्हणेन की मला ही संधी मिळाली सगळ्यांपर्यंत हो. इंडक्शनवरचा स्वयंपाक दाखवण्याची. Yes. आणि नक्कीच रोजचा स्वयंपाक सणासुदीचा कुठेही न करपता तो होऊ हो, शकतो हो, इंडक्शनवर. हो, आणि इट्स कॉस्ट इफेक्टिव्ह पण आहे, हो, हो, त्यामुळे नक्की. नक्की सगळ्यांनी वापरा. नक्की. आणि कुठेही LPG मिळत नाही याचा स्ट्रेस घेऊ नका. ॲक्च्युली येस. सो नक्की विकत घ्या आणि तुम्ही कोणत्या रेसिपी केल्यात तेही सांगा. तुम्हाला पुढे कोणते व्हिडिओ बघायला आवडतील तेही सांगा. तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया नवीन एपिसोडचा. तोपर्यंत 3 चीअर्स. सगळ्यांना गुढीपाडव्यानिमित्त आणि नववर्षानिमित्त खूप 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 शुभेच्छा. शुभेच्छा.